नमस्कार सर्वांना. कसे सर्वजण तर आपले तसं गणपती जवळ येतच आहेत. तर त्याच्यासाठी आपण पटकन असे मोदक कसे बनवायचे ते सांगते. इथे मी एक नारळ फोडून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर वरचं कवर तुम्ही असं सोलून काढू शकता किंवा असं छोट्या किसनीने वरून असं थोडंसं किसलं तरी त्याचं ते कवर निघून जातं मस्तपैकी. नको असेल तर तसंच तुम्ही मस्त बारीक बारीक काप करून तसंच पण वापरू शकता. नाहीतर आपण मोदकमध्ये थोडं वरचा कवर तसा वापरायचा असेल तर तसं पण करू शकता तुम्ही. तिथे बघा मी नारळाचे थोडे छोटे-छोटे काप करून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत. मी वरचं कवर काढलं नाही आहे आणि याच्यामध्ये मस्तपैकी बारीक आपण याची हे करून घेणार आहे चव. बघा मस्तपैकी अशी पटकन चव तयार होते. कारण आपण किसनीत किसायला काही वेळा जास्त वेळ लागतो. त्याच्यासाठी अशा पद्धतीने पटकन तुम्ही करू शकता. तर इथे मी एका कढईत 1 चमचा इथे सॉरी 1 वाटी 1 ते दीड वाटी मी इथे नारळाचा कीस आहे तो टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये कढईत आणि त्याच्यामध्ये जेवढा आता तुम्हाला गूळ पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता. जर दीड वाटी असेल किंवा 1 वाटी असेल तर 1 वाटीच पण टाकू शकता. तर मी ते 1 वाटीला पाऊण वाटी टाकलेलं आहे. थोडा कमी गूळ टाकलेला आहे. इथे मी बारीक करून गूळ ठेवून दिला होता. अशा गोष्टी काही आपण नारळ वगैरे अगोदरच मिक्सरमधून काढून फ्रीजमध्ये जसं गूळ वगैरे करून ठेवला तर लवकरच आपले मोदक तयार होतात. तर बघा मस्तपैकी आपला गूळ हा मिक्स झालेला आहे. 4-5 मिनिटात मस्तपैकी विरघळून जातो. तर याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकू शकतात. तर मी ते थोडे बारीक-बारीक करून चॉपरमध्ये ड्रायफ्रूट ॲड करून घेतलेले आहेत. हे बघा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या मस्तपैकी. तुम्हाला याच्यामध्ये थोडी वेलची पूड आपण टाकणार आहोत आणि जास्त वेळ पण लागत नाही चव बनवायला. 5-10 मिनिटात चव आपली नारळाची चव बनवून रेडी होते. तुम्हाला थोडा वेलची पूड, थोडा जायफळ पूड वगैरे टाकायची असेल तर टाकू शकता आणि इथे चिमूटभर फक्त मीठ टाकलेलं मी. आणि चिमूटभर मीठ टाकलेलं थोडीच गोडाची चव वाढते. हे बघा चव तुम्ही अशी बनवून आदल्या दिवशी पण ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याचे मोदक पण बनवू शकता. जर टाईम नसेल, वेळ नसेल तर नक्की अशा पद्धतीने करा. हे बघा इथे वेलची पूड पण मी टाकून घेतलेली. थोडीशी तुम्हाला पाहिजे तर जायफळ पूड पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. ड्रायफ्रूट तुम्हाला कोणते हवेत ते तुम्ही टाकू शकता किंवा जर मनुका, काजू, बदाम असे टाकले तरी होऊन जाईल. आता बघा मस्तपैकी असं कढई सोडायला लागलेली आणि पटकन आपली ही चव जे आपण मोदकामध्ये भरणार आहेत, जे सारण आहे मोदकाचं ते रेडी झालेलं आहे. आपण थंड करून ठेवूया. तोपर्यंत आपण त्याचं वरचं ते कवर बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी इथे एका भांड्यात 2 वाट्या पाणी घेतलेले. जेवढं तुम्हाला पाणी टाकाल तेवढंच तुम्ही याच्यामध्ये पीठ टाका. जर तुम्हाला इथे सुगंधित मोदक वगैरे हवे असतील तर तुम्ही बासमती तांदूळ त्याची पण याच्यामध्ये बासमती तांदूळची पिठी करून आणली तर याच्यामध्ये ती वापरू शकता किंवा साधे तांदूळ पण चालू शकतात. तुम्हाला कोणते फ्लेवर अजून हवे असतील तर त्याचा फ्लेवर तुम्ही याच्यामध्ये इसेन्स पण टाकू शकता. इथे बघा पाण्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा तूप टाकलेलं आहे. त्याच्याने आपलं पीठ मस्तपैकी असं सॉफ्ट होईल आणि चव पण चांगली येईल मोदकाला आणि पीठ हे पटकन आपलं मस्तपैकी हे होऊन जाईल. तर इथे उकळी काढून घेऊया आपण. उकळी काढल्याच्या नंतरच याच्यामध्ये आपल्याला आल्याच्या नंतरच आपल्याला याच्यामध्ये हे टाकायचं आहे, पीठ टाकायचं आहे. ते बघा आता ते तो 3 ते 4 मिनिटातच आपली मस्तपैकी उकळी आलेली आहे इथे. याच्यामध्ये जेवढं तुम्ही पाणी घेतलं तेवढंच पीठ टाका. त्याचं तर थोडं जास्त पण पीठ लागू शकतं. पण जास्त एकदमच पीठ जास्त टाकू नका. असं सुकं-सुकं पीठ नका करू. थोडंसं ओलसरच अशी याची उकड काढायची आहे. जेणेकरून ते मोदकसाठी पीठ एकदम असं आपलं एकजीव होईल आणि चांगले आपले मोदक तयार होतील. तर बघा असं हे पीठ टाकून एखाद्या चमच्यानी किंवा याच्यानी आपण फिरून घेणार आहोत आणि उकड आपली मस्तपैकी येईल. तर बघा थोडंसं पीठ आपण इथे याच्यामध्ये ॲड केलं आणि 2-3 मिनटं याला फक्त असे हलवून घेऊया. मी 2 मिनटं जरा झाकण ठेवून काढलं तरी होतं आणि नाही केलं तरी झाकण नाही ठेवून फक्त जरा 2-3 मिनटं याला फिरून घेतलं तरी होऊन जाते. बघा आपली मस्तपैकी उकड ही रेडी झालेली.
मस्त असा गोळा रेडी होतो याचा. ते मी इथं एका मोठ्या भांड्यात ही उकड काढून घेणार आहे आणि याला थोडी थंड होऊन देणार आहे. जास्त पण थंड होऊन द्यायची नाही आपल्याला. तर कोमट असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. तर बघा मी हे पीठ आपलं काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता थोडं 2 मिनिटं त्याला थंड करून घेणार आहे आणि नंतर याचं पिठाचा हात धरून आपण मस्तपैकी पाण्याचा हात घेऊन आपण पीठ मळून घेणार आहोत. बघा आता पीठ मळून घेणार आहे. थोडंसं तुम्ही पाण्याचा हात लावून घ्या म्हणजे जास्त आपल्याला भाजणार वगैरे नाही. थोडं सॉफ्ट अशी आपली एक कणिक मळून घ्यायची कारण आपले मोदक चांगले येतील. थोडं थोडं तुम्ही पाणी लावू शकता, जास्त नाही. जस्ट फक्त हात ओले करून फक्त पाण्याने सॉफ्ट होऊन जातात. तर 2-4 मिनटं तुम्ही मस्तपैकीला मळून घ्यायला मस्त असा गोळा आपला तयार करून घ्या. असं पाण्याचा हात लावल्याने ती कणिक पण चांगली मळते आणि कडक होत नाही, सॉफ्ट राहते. बघा दोन्ही हाताने मस्तपैकी तिला मळून घ्या. 3-4 मिनटं मळून झाल्यानंतर ती मस्तपैकी अशी सॉफ्ट आपला गोळा तयार होतो आणि मोदक पण आपले तडा वगैरे जात नाही, चांगले मस्त मोदक होतात. नाहीतर मग जर पीठ चांगलं मळलं नसेल तर तडा जाऊ शकतात म्हणून त्याच्यासाठी. हे बघा मस्त मी 5-6 मिनटं मळून घेतलं ते बघा किती मस्त असं पीठ आपलं रेडी झालं. असं पीठ रेडी करून घ्यायचं. तुम्ही पाहिजे तर फूड प्रोसेसरमध्ये पण टाकून याचं पीठ तयार करू शकता. त्याच्यामध्ये पण पटकन रेडी होतं. तिथे जस्ट थोडंसं पाणी त्यात थोडं थंड पीठ झाल्यावर ते टाकू शकता. तर बघा इथे मस्तपैकी आपला गोळा तयार होतोय. आपलं पीठ रेडी झालं. कुठेही तडा वगैरे जात नाही. बघा अशा पद्धतीने. तर इथे मी अशा पद्धतीने गोळे तयार करून घेतले. किती पाहिजे तेवढे तुम्ही गोळे याचे तयार करून घेऊ शकता. ह्या पिठापासून माझे 15 ते 16 मोदक तयार झाले होते. मोठे केले होते थोडे म्हणून. नाही बघा सर्वप्रथम मी थोडे थोडे असे छोटे गोळे पटकन असे होण्यासाठी ज्याच्यामध्ये माहिती आपल्याकडे पुरी प्रेस असतो छोटा मोठा. माझ्याकडे हा पुरी प्रेस होता. त्याच्यामध्ये मी त्याच्यावर एक प्लास्टिक ठेवलं आणि जस्ट थोडंसं एक 1-2 स्पून 1-2 थेंब तेल लावलं आणि याच्यामध्ये बघा हा गोळा ठेवून जस्ट प्रेस करून घ्यायचं आपलं दुसरं प्लास्टिक ठेवून. तुम्हाला लाटायचं असेल तर लाटू शकता. अशा पद्धतीने पटापटा आपले मोदक तुम्ही बनवू शकता. बघा आपल्याला पारी करायला वेळ लागत नाही. मस्तपैकी तुम्हाला थोडं जाड हवं असेल तर जाड ठेवू शकता. इथे मी पातळ पारी केलेली आहे. अशा पद्धतीने पारी करून दुसरी पण मी पारी करून दाखवते बघा. पटकन अशा पारी पटापटा करून तुम्ही मोदक बनवू शकता आणि जास्त वेळ पण लागत नाही. हे बघा आता ही पारी आपली रेडी झाली. याच्यामधलं मी मोदक बनवून दाखवते तुम्हाला. याच्यामध्ये आपण सारण भरून टाकणार. सारण टाकायचं याच्यामध्ये आणि थोडा हाताला तेलाचा हात घेऊन फक्त असे फोल्ड करायचे आहेत आपल्याला. तुम्हाला जेवढ्या हे कळ्या पाहिजेत तेवढ्या तुम्ही फोल्ड करू शकता. जास्त वेळ पण नाही लागत. 10 मिनिटात आपले मोदक तयार होऊन जातात. कारण पारीसाठी वेळ लागत नाही आणि त्याचा एवढा वेळ लागत नाही. फक्त सारण भरायचं आणि फक्त कळ्या पाडायच्या आणि आपला मोदक रेडी होतो. तर कळ्या सर्व एकत्र करायच्या आणि हे बघा मस्तपैकी आपला मोदक रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पटापटा मोदक करू शकता. जास्त वेळ पण लागत नाही. अशाच पद्धतीने आपण दुसरा पण मोदक करून दाखवते तुम्हाला. हे बघा मी परत पारी करून म्हणणे या पद्धतीने केलं तर जास्त वेळ लागत नाही. जेवढी तुम्हाला मोठी छोटी पारी पाहिजे तेवढी तुम्ही असे मोदक तयार करू शकता. हे बघा तर जेवढी मोठी मोदक हे पारी आपली रेडी झालेली त्याच्यामध्ये सारण भरूया आणि परत याचं असेच बघा जेवढ्या कळ्या पाहिजेत तुम्हाला तर तेवढ्या कळ्या तुम्ही पाडू शकता. मस्तपैकी फक्त थोडा तेलाचा हात घ्या म्हणजे त्या मस्तपैकी आपल्या पाऱ्या राहतील. खालपासून पाहिजे तर तसं पण करू शकतो तुम्ही. बघा आणि सर्व पाय आपल्याला सर्व एकत्र करून मस्तपैकी असे मोदक बनवून पटकन असे मोदक आपले रेडी होतात बघा. फक्त अशा पाकळ्या एकत्र करून गोल गोल आणि त्यांना हाताने मोदकचा आकार द्यायचा. बघा किती मस्तपैकी आपला मोदक रेडी झालेला आहे. किती मस्त असा असते मोदक.
बघा किती मस्त असा मोदक आपला रेडी झालेला. तर या पद्धतीने सर्व मोदक मी तयार करून घेतले आणि आपण इथे पहिलेच पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तर ते मोदक आपले चाळणीवर किंवा असं याच्यावर ठेवताना थोडं तेल लावून ठेवा, म्हणजे खाली चिकटणार नाही आणि पटकन निघायला ते सोपे जातील. ते तसेच जर ठेवले तर कधी-कधी निघत नाही. तुम्ही केळीचं पान वगैरे असेल तर त्या पद्धतीने पण त्याच्यावर ठेवू शकता. तर बघा मी इथे थोडं तेल लावून घेतलंय चाळणीला आणि त्याच्यावर एक-एक मोदक ठेवून देणार आहे. एक-एक साईडने जेणेकरून ते निघताना पटकन निघतील आणि एकमेकांना चिकटणार नाही. त्यासाठी बघा सर्व मोदक इथे मी ठेवून दिलेले आहेत. बघा आणि आता आपण हे स्टीमरमध्ये ठेवणार आहेत. इथे मी पाणी पहिलेच उकळण्यासाठी ठेवलं होतं आणि हे 15 ते 20 मिनिटं आपण उकळून घेणार आहोत. मस्तपैकी असे 15 ते 20 मिनिटं उकळल्यानंतरच बघा 15 ते 20 मिनिटं झालेले आणि बघा मस्तपैकी आपले मोदक रेडी झालेले. ते आपण हे थोडा वेळ थंड करून घेणार आहोत. बघा किती मस्त असे टेम्पटिंग आहे. मोदक रेडी झालेले आहेत. ते थंड करून घेतलेत मी आणि इथे बघा प्लेटमध्ये थोडं तूप आणि केसर लावलेलं आहे यांना. तर तुम्ही पण असे पटकन असे बाप्पासाठी मोदक रेडी करू शकता. तर बघा किती मस्तपैकी आपलं आतमध्ये इथे पण मस्त असे सारण पण मस्त झालेलं आहे. तर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बघा किती मस्त असे आपले मोदक रेडी झाले. थँक्यू फॉर